नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मालवाहू डंपर बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना चिमे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बिरदवडी फाटावर रोहकल परिसरात शुक्रवारी दिनांक 29 मे रोजी रात्री 1 ते पहाटे 3च्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी रवीन बबन पाबळ, राहणार आंबेठाण तालुका खेड यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ काचोळे, ओमकार काचोळे, प्रवीण काचोळे, प्रतीक चौधरी व अनोळखी 3 ते 4 इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपला मित्र वैभव यांच्यासोबत आयशर टेम्पोमध्ये आंबेठाण येथील मदरसन कंपनीमधून माल भरून बिरदवडी येथील मदरसन कंपनी येथे खाली करण्यासाठी जात होते. बिरदवडी फाटा येथे डंपर बाजूला घेण्याच्या कारणावरून प्रवीण काचोळे व प्रतीक चौधरी, एक अनोळखी इसम असे थार मोटारीमधून येऊन फिर्यादीच्या टेम्पोसमोर डंपर आणि थार गाडी आडवी लावली. फिर्यादी व त्यांचा मित्र वैभव टोपे यांस लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच त्यांना गाडीमध्ये घालून बिरदवडी फाटा येथून रोहकल येथील मुरुम काढण्याच्या डोंगरात घेऊन गेले. तिथे अन्य काही जण मोटारीमधून आले. एकूण 7 ते 8 जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने रवी व वैभव यांना जबर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या मांडीला जबर मार लागला असून डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. तसेच फिर्यादी यांचा मित्र वैभव टोपे याला डोक्यात गंभीर जखम झाली असून मानेवर उजव्या बाजूस व उजव्या पायाच्या नडगीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच डाव्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी 29 मे रोजी रात्री 1:15 ते 2:30च्या दरम्यान घडली. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खेड तालुक्यातील खराबवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. वाईन शॉप बाहेर एका तरुणावर काचेच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली. या प्रकरणी रिपन निरण बर्मन वयवर्ष 22, राहणार शिवशंकर सोसायटी खराबवाडी यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अरविंद गावडे, सलमान रहीम नदाफ आणि गुफरान कलीम अहमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दुकानाबाहेर पडलेल्या काचेच्या बाटल्या त्याच्या अंगावर फेकण्यात आल्या. यातील एक बाटली फिर्यादीच्या डोक्याला लागल्याने तो जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तळेगाव चाकण मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या दिशेनेही बाटल्या फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे रस्त्यावरील लोक घाबरून पळू लागले, तर काही दुकानदारांनी तत्काळ दुकाने बंद केली. तसेच मुख्य आरोपी स्वतःला खराबवाडीचा भाई म्हणत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे मृतांचा आकडा प्रत्येक दिवशी वाढत चालला असून आता मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. अनेक जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गंभीर प्रकरणात आता मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे. खेड तालुक्यात 20 ते 30 रुपयात मृत्यूचा फुगा गावागावात मिळत आहे. खेड तालुक्यात व औद्योगिक भागात हातभट्टीचे रॅकेट बिनधास्त सुरू आहे. नदीकाठच्या झुडपांमध्ये तयार होणारी ही विषारी दारू कामगार वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचवली जात आहे. खेड तालुक्यात नदीच्या पात्रांचा वापर करून या हातभट्ट्या चालवल्या जातात. दरम्यान प्रमुख आरोपींना देखील अटक करण्यात आली असून सर्वत्र गावठी दारू अड्ड्यांवर कारवाया सुरू झाल्या आहेत. चाकण औद्योगिक भागातील अनेक धंद्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे आणि अनेकांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. खेड तालुक्यातील निघोचे परिसरात बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचा साठा जप्त केला असून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत कसबे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन धोंडेबा गायकवाड वयवर्ष 53, राहणार निघोचे तालुका खेड जिल्हा पुणे याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली सुमारे 10,000 रुपये किमतीची हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी हा साठा जप्त करून संबंधित व्यक्तीविरोधात पुढील कारवाई सुरू केली आहे.
खेड तालुक्यातील बहुळ गावातील पठारे बस्ती परिसरात गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील रसायनावर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत सुमारे 40,000 रुपये किमतीचे 800 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले। या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 मधील पोलीस शिपाई निखिल माणिक फापाळे यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी उग्र वासाचे रसायन भिजत ठेवलेले आढळून आले। तपासादरम्यान सुमारे 800 लिटर रसायन असल्याचे निष्पन्न झाले। खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डेहणे परिसरातील पाभे येथील चासकमान धरणांतर्गत भीमा नदीचे पात्र कोरडे पडले। पूल कम बंधाऱ्यात पाणी नाही। मागील वर्षी बंधाऱ्याचे ढापे न काढल्याने पाभे गावात पहिल्याच पावसाचे पाणी शिरले होते। यावर्षी प्रशासनाला अजूनही शहाणपण आले नसून बंधाऱ्याचे ढापे काढलेच नाहीत। गेल्या वर्षीच्या भीतीने बंधाऱ्याचे ढापे तत्काळ काढण्याची मागणी पाभे ग्रामस्थांनी केली आहे। मागील वर्षी दिनांक 25 ते 27 मे 2025 ला भीमाशंकर भोरगिरी परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला होता। त्यावेळी भीमा नदीला मोठा पूर आला। या पुरामुळे भीमा नदीवरील पाभे गावातील कोल्हापूर पद्धतीच्या पूलकम बंधाऱ्यांचे ढापे न काढल्यामुळे बंधाऱ्यावरून मोठ्या पुराचे पाणी गेले, तर पुराच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे पाभे भोरगिरी गावातील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले होते। मागील वर्षी दिनांक 26 मे 2025 ला झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला होता। भीमा नदीतील पाण्याचा फुगवटा पाभे गावात घुसला होता। काही घरांमध्ये पाणी गेले होते। यावर्षी अद्यापही या बंधाऱ्याचे ढापे काढले नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जलसंपदा विभाग, खेड पंचायत समिती, लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे यावर्षी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पुलाचे ढापे तत्काळ काढून पुढील धोका टाळण्याची मागणी पाभे, भोमाळे, भोरगिरी ग्रामस्थांनी केली आहे। खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीमा, भामा, आरळा आणि त्यांच्या उपनद्या आणि ओढे नाले यांच्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 40 ते 45 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहेत। यातील काही बंधारे जीर्ण आणि पडण्याच्या स्थितीत आहेत। काहींमध्ये पाणी साठा केला जातो आहे, तरी काहींची दुरुस्ती देखभाली अभावी पाणी साठा केला जात नाही। या बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करावी, पाणी टंचाई दूर करावी, दुरुस्तीसाठी आणि नवीन बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिक शेतकरी करीत आहेत। देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष झाली, परंतु तेव्हापासून खेड तालुक्यातील कुडे येथील आदिवासी वाड्या वस्त्यांना रस्ता नव्हता। स्थानिक नागरिकांनी ही समस्या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे मांडली। त्यानंतर आमदार काळे यांच्या माध्यमातून या रस्त्यांना मंजुरी मिळाल्याचे स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते राजू वामन बुरुड यांनी पुढे लाईव्हला कळवले आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड येथील मार्केटमध्ये शनिवारी दिनांक 30 रोजी कांद्याचे घसरलेले दर आणि शासनाचे धोरण या संदर्भात बाजार समितीचे पदाधिकारी, शेतकरी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधानसभा आणि विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री सचिन अहिर आणि आमदार बाबाजी काळे यांनी दिले। या बैठकीला माजी मंत्री सचिन अहिर, खेडचे आमदार बाबाजी काळे, देवदत्त निकम, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, हिरामण सातकर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर बांगर, सुभाष पवळे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, राजमाला बुट्टे पाटील, रामदास धनवटे आदींसह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सुरुवातीला या बैठकीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला। मागील काळात शेतकऱ्यांसाठी कोणत्या पक्षाने कोणती कामे केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी कोण जबाबदार आहे यावरून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। काही नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे बैठकीला गालबोट लागले। काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली। उपस्थितांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्यानंतर आमदार काळे व माजी मंत्री सचिन अहिर यांनी शेतकरी हितासाठी आणि शासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले। शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेचे स्वागत केले। दरम्यान कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शाब्दिक चकमकीने वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र उभे करण्यात आले। प्रत्यक्षात किरकोळ वाद वगळता बैठक शांततेत पार पडली। या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळेस आमचा हा प्रश्न येईल त्यावेळेस सरकारला धारेवर धरण्याचे काम आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी नक्की करणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी हा भाव मिळेपर्यंत वेळ प्रसंगी सभागृहामध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाही आहे, परंतु सभागृहाच्या आवारामध्ये सर्व
या ठिकाणी शेतकरी पुत्र आमदार बांधवांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा करण्याचा प्रयत्न नक्की करू आणि अशा परिस्थितीनं आज शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी हमीभाव मिळावा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. कोणत्या भाषणाच्या माध्यमातून काहीतरी बोलायचं, प्रसार माध्यमांच्या पुढं काहीतरी बोलायचं आणि स्वतःची नौटंकी वाजवायची असा कोणताही प्रयत्न आमचा कुणाचाच या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आश्वासन देऊ इच्छितो की आपल्याला या ठिकाणी जसं विजूभाऊंनी मगाशी सांगितलं की पदाचा त्याग करावा लागला तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांबरोबरच आहोत. शेतकऱ्यांनीच आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी कोणत्याही थराला जाण्याची जरी भविष्यात गरज पडली तर तुमच्या हक्कासाठी आम्ही सर्वजण भांडत राहू एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज योगायोगानं खऱ्या अर्थानं सचिन भाऊ या ठिकाणी आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे मार्केट कमिटीच्या वतीनं आणि खेड तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जे आज आंदोलनाची दिशा आपण निकम साहेब असतील, बांगर साहेब असतील, विजूभाऊ असतील, 3-4 तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बांधव असतील, आपण ज्या ठिकाणी हे आंदोलन ठरवाल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन आपल्याच शेतकऱ्यांसाठी आणि आपलं आहे अशा भूमिकेतून आम्ही निरपेक्ष पद्धतीनं निपक्षपातीपणा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी हिरवांनांनी मगाशी सांगितलं की अनेक वर्ष मार्केट कमिटीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आपल्या गुड्डेताई आहेत, पंचायत समितीचे आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी आहेत. आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहू एवढंच या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण सोनवणे आणि सर्व शेतकरी वेगवेगळे सगळ्या पक्षाचे लोक उपस्थित होते आणि आज देखील खेड तालुक्याची आपली त्या दिवशी ठरल्याप्रमाणे मीटिंग आयोजित करत असताना आदरणीय आमदार बाबाई शेटकाळे, सभापती शिंदे साहेब यांच्याशी देखील चर्चा झाली आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं सभापती नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. की हे आंदोलन होत असताना की प्रत्येक वर्षी शेतकरी त्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे आणि याच्यावरती तोडगा काय काढावा. अनेक लोकप्रतिनिधींनी देखील संसदेमध्ये आवाज उठवला, विधानसभेमध्ये देखील आवाज उठवला, परंतु स्वर्गीय शरद जोशी जन्माला आले, शेतकऱ्यांकरता लढत राहिले, ते आपल्यातून गेले, पण कांद्याचा प्रश्न अजून देखील अन्ना तसाच अनुत्तरित राहिलेला आहे. कधी चांगले दिवस येतात, कधी अडचणी येत असतात. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आज प्रत्येकाचं म्हणणं आहे कांद्याची निर्यात झाली पाहिजे. आज कांद्याची निर्यात जरी सरकारने जर ठरवलं की कांदा निर्यातीवरती बंदी नाही, परंतु सरकारच्या धरसोड धोरणामुळं 1 नंबर जगामध्ये कांदा निर्यातीमध्ये असणारा आपला भारत देश आज हा 5 नंबरला गेला आणि आपलं शत्रू राष्ट्र म्हणून जे पाकिस्तानला आपण हे करतो आज आपल्यापेक्षा ते वरच्या नंबरला आलं. परकीय चलन आज त्यांना जादा मिळायला लागले आणि आज त्याचाच आज दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतो. म्हणून सरकारची धोरण हे कायमस्वरूपी निर्यातीच्या बाबत ठाम असणं अत्यंत गरजेचं आहे. गेले काही वर्षाची आकडेवारी जर आपण पाहिली मी आपल्याला आवर्जून सांगतो की सभापती मी मंत्र मार्केट कमिटीचे ज्यावेळी सर्व आकडे काढले तुमच्याकडे ते तुमच्या इथले बाजार समितीचे खेडचे असतील की 2023 सालामध्ये आमदार साहेब कांद्याची 30 लाख पिशवीची जवळपास विक्री मार्केट कमिटीमध्ये झाली आणि सरासरी एका पिशवीचं 52 किलो वजन धरल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशामध्ये फक्त 650 रुपये आणि कांद्याला सरासरी भाव मिळाला 12.5 रुपये किलोने. 30 लाख पिशवीत 12.5 रुपये किलो. आज तज्ञांनी जो रेट काढलेला आहे उत्पादन खर्च तो कांद्याचा प्रति किलो 18.5 रुपये त्या ठिकाणी येतो. 24 सालामध्ये कांद्याचे एका पिशवीचे 1313 रुपये आले. सरासरी भाव किलोला या मातीमध्ये आंदोलन केलं होतं आणि आज 50 वर्षानंतरही त्याच कुटुंबातली मी त्यांची सून म्हणून तुमच्या हक्काने अधिकारांसाठी आज इथं उभी आहे याचा मला खरं खेद वाटतो. कारण
आजही आम्हाला तुमच्या जो संपूर्ण देशाचा पोशिंदा आहे, संपूर्ण देशाला जो अन्न देतो, पुरवठा करतो, तो आज घराघरामध्ये उपाशी झोपत आहे, ह्याची खंत आम्ही सर्वांनी बाळगली पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि पीक नुकसानीचाही विमा नाही. आज कुठे अवकाळी पाऊस तर कुठे अवर्षण, अशा अनेक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा आवाज, आज त्यांचा ओरड, त्यांचा खंत, त्यांचे अश्रू आज सरकारपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण आज अदानी आणि अंबानींचे कर्ज रात्रीतनं माफ होतात, परंतु शेतकऱ्यांना मात्र आंदोलन करावं लागतं. रस्त्यावर उतरून आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी मालाला साधा भाव मिळावा, आमच्या कष्टाला आणि रक्ताला मोल मिळावं, आम्हाला 2 वेळचं जेवण मिळावं, म्हणून आम्हाला आजही झगडा करावा लागतो. ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. आम्ही म्हणतो देश हा कृषी प्रधान देश आहे आमचा. जय जवान जय किसानाचा नारा देणारा हा देश, आज त्याच देशामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे, पिसलेला आहे. काही दिवसापूर्वी मी खरं म्हणजे ह्या आंदोलनात सहभागी होण्याचं माझं मुख्य कारण हेच आहे. काही दिवसापूर्वी मी मराठवाड्यात गेले होते. तिथं अनेक महिला जमलेल्या होत्या. मकरंद अनासपुरे यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी विधवा महिला तिथं जमलेल्या होत्या. त्यांच्या प्रश्नाची आम्ही चर्चा करत होतो. अनेक महिला त्यांची व्यथा वेदना सांगत होत्या, पण लढत होत्या. मुलाबाळांसाठी, आपल्या जमिनीसाठी, या भूमीसाठी संघर्ष करत होत्या. नेटानं परत उभ्या राहत होत्या. त्यातल्या एका बाईने मला सांगितलं, काय सांगू ताई, इतकं कर्ज झालं, इतकं तरी पण पोराबाळांना जेवायला मिळेना, शाळा नाही, शिक्षण नाही, अशा अनेक अडचणी होत्या. माझ्या नवऱ्यानं मोटारीची वायर काढली आणि पायाला गुंडाळून घेतली आणि बटन चालू केलं. पण त्यानं एक क्षण आमच्या बायका पोरांचा आणि आमचा विचार केला नाही. अहो, त्यानं त्यावेळेस मला बळ दिलं असतं, या भूमीला बळ दिलं असतं, तर परत संसार उभा केला असता. पण आज मी दमणार नाही, मी थांबणार नाही. माझ्या मुलासाठी, या भूमीसाठी, या मातीसाठी आम्ही परत लढू, परत जिद्दी. सगळ्यांचा सन्मान करतो. आणि उद्याच्या काळामध्ये सरकारने जी भूमिका घेतली आहे, या भूमिकेच्या विरोधामध्ये आपल्याला काय करायचं, आपली पुढची रणनीती काय असणार. सरकारनं 15 रुपये 80 पैसे तिकडे जाहीर केला, महाराष्ट्रामध्ये बाकी कधी लागू करणार आहे. दुसरा प्रश्न आमच्या मागे खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला, त्याने मागच्या काळामध्ये जी विक्री झाली त्याला अनुदान सरकार देणार आहे की नाही. तर त्याची जाहिरात अशी करली जाते की एवढे लाख लिटर पेट्रोल आलंय, डिझेल आलेलं आणि गॅस आलेलं आहे, ते 1.5 दिवस पण न पुरणार आहेत. पण तेच बोटी आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांचे का जात नाही, तेच बोटी आपल्या शेतकऱ्यांच्या मालाचा का जात नाही, हे का दाखवलं जात नाही, किंवा त्यासाठी का प्रयत्न केला जात नाही. या सर्व गोष्टी हे आपल्याला सर्वांना ओळखून आहेत. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता आपण दिशा ठरवा, ज्या दिशावर राहील पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभा आहे हे आश्वासित करण्याचं काम मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय आदित्यजींची चर्चा करूनच मी आज या निमित्ताने आलोय. आणि बाबाजी, आपण हाक मारा, ज्यावेळी आपल्याला लागत असेल तर आपण सभागृहामध्ये तर आतच आहात, पण तुम्हाला दाखवावं लागेल या सरकारला की हा कांदा काय वांदा करू शकतो. ह्या कांद्याच्या वरती सरकार पडलेले आहेत आणि हा कांदा जेवणामध्ये चव आणू शकतो, पण तुमच्या डोळ्यामध्ये पण देखील पाणी आणू शकतो. ही दाखवण्याची वेळ मला असं वाटतं या सरकारला आलेली आहे आणि दाखवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढीच अपेक्षा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 30 मे 2026 रोजी कांद्याची 1250 क्विंटल आवक होऊन 700 ते 1600 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 30 मे 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक जी घटलेलीच आहे, परंतु काही बाजार तेजी आहे तर काही मंदी आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे, फ्लावर 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगे 25 ते 30 रुपये, 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाटे 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 40 ते 45 रुपये किलो आहे. गवार असेल, गवारसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 40 रुपये किलो आहे. मिरची असेल, मिरची 40 ते 55 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल, शिमला मिरची 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 90 ते 100 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 100 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे. राजमासुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 100 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल
भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे, गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे, घोसाळी 30 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे बीट असेल बीट 20 ते 30 रुपये किलो आहे, काकडीचे भाव 30 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे पापडी असेल पापडीसुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे, वाटाणा 60 ते 70 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे, शापूसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे पालक असेल पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.